मिरज ग्रामीणचा पदभार निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्याकडे अजित सिद्ध यांची कोल्हापूरला बदली. पूर्व भागात चोऱ्या रोखण्याचे आव्हान. मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचा पदभार नूतन पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघ यांनी सोमवारी स्वीकारला. येथील पोलीस निरीक्षक अजित सिद्ध यांची कोल्हापूर येथे बदली झालेली आहे. इस्लामपूर येथून सोमनाथ वाघ यांची मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी बदली झाली आहे. सोमवारी त्यांनी पदभार स्वीकारला. यावेळी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी, अंमलदार, कर्मचारी आणि ग्रामीण भागातील नागरिक उपस्थित होते. मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मिरज पूर्व भागात चोरी आणि घरफोडीच्या अनेक घटना घडलेल्या आहेत आणि येथे वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटना रोखण्याचे आव्हान नूतन पोलीस निरीक्षकांसमोर असणार आहे. मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे माजी पोलीस निरीक्षक अजित सिद्ध यांनी मिरज ग्रामीण भागात उल्लेखनीय काम केले आहे. गणेशोत्सव काळात डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आणि या प्रयत्नांना यश येऊन 7 गावांमध्ये डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यात आला. ग्रामीण भागात घडणाऱ्या चोरीच्या घटना रोखण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. पोलीस पाटील आणि ग्रामस्थांमध्ये जनजागृती करून चोऱ्या रोखण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मिरज पूर्व भागातील विविध गुन्ह्यांच्या घटनांमध्ये कौशल्यपूर्ण तपास करून गुन्ह्यांचा छडा लावला. नागरिकांशी सुसंवाद आणि सहभागातून कायदा व्यवस्था शांतता राखण्याचा प्रयत्न केला. निरीक्षक अजित सिद्ध यांची कोल्हापूरला बदली झाल्यानंतर मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी इस्लामपूर येथील पोलीस ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ वाघ यांची बदली झाली. सोमवारी निरीक्षक अजित सिद्ध यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचा पदभार पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्याकडे सुपूर्द केला. मिरजेच्या ग्रामीण भागात वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे ग्रामस्थांचे मोठे नुकसान होते आहे. पुढील काळात या भागातील चोरी घरफोडी अशा घटनांना आळा घालण्याचे आव्हान पोलीस निरीक्षक मिरज ग्रामीण पोलिसांसमोर असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज.